हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 7th स्टँडर्डचा आपला 11th लेसन आहे, त्याचा हा पार्ट 1 आहे. 11th लेसन सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम याचे आधीचे 2 पार्टचे व्हिडिओसुद्धा चॅनलवरती आहेत. तुम्हाला मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, प्लेलिस्टची लिंक. ती ओपन केलीत की सगळे व्हिडिओ पाहता येतील. तसेच कमेंटमध्ये सुद्धा मी लिंक करून ठेवणार आहे. कमेंटमध्ये लिंक देणार आहे तुम्हाला मॅथ्स आणि सायन्स. त्या लिंकवरती क्लिक केलं की आत्तापर्यंत झालेले जे व्हिडिओ अपलोडेड आहेत ते तुम्हाला समोर येतील. तुम्हाला जो हवे तो तुम्ही पाहू शकता. तसेच चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. याच्यामुळे काय होणार आहे, जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकीन तुम्हाला त्याचे लगेच नोटिफिकेशन येतील. पहा, हा लेसन खूप मोठा आहे आणि महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे ह्याचं मी डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन केलेलं आहे. त्यामुळे 3 पार्ट झालेले आहेत आणि 3 पार्ट मोठे मोठे आहेत. तुम्ही 3 पार्टचे व्हिडिओ व्यवस्थित बघितलेत तर तुम्हाला सेल स्ट्रक्चर आणि मायक्रो ऑर्गॅनिझम हा कन्सेप्ट एकदम क्लिअर होईल. आपण फर्स्ट 2 पार्टमध्ये सेल स्ट्रक्चर म्हणजे प्लांट सेल, ॲनिमल सेल त्यातले डिफरंट पाहिलेले आहेत. सेकंडमध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम आणि टाईप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम पाहिलेले आहेत. या पार्टमध्ये आपण काय पाहणार आहोत तर युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आणि याच्याविषयी माहिती घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण आपला 3rd पार्ट स्टार्ट करूया. 3rd पार्टमधला फर्स्ट पॉईंट आहे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय तर आपल्याला उपयुक्त असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम. आपल्याला काही मायक्रो ऑर्गॅनिझम हे उपयुक्त असतात, त्याच्याशिवाय आपलं काम होत शकत नाही. मग मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुम्ही रोजच्या जीवनामध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज होतो आपल्या, पण आपल्याला माहीत नाही आहे. त्याच्याविषयी आता आपण माहिती करून घेणार आहोत. पहा, टेक 2 earthen pot half filled with soil and mark them A and B. Mix some waste material like garden waste, dung, fruit peel, vegetable stock, paper scrap, etc. with the soil in pot A. Mix things like piece of glass, scrap material, plastic bag, etc. with the soil in pot B. Keep both pots at the same spot in the garden. Observe after 3 and 4 weeks. 2 मातीची भांडी घ्यायची आहेत. ए आणि बी नावं द्यायची आहेत. एकामध्ये पालापाचोळा, शेण, फळांची सालं, भाज्यांचे तुकडे, कागदाचे तुकडे, कचरा मातीत सगळा टाकायचा. आणि बी मध्ये काय टाकायचं आहे, धातूच्या फुटक्या वस्तू, प्लॅस्टिकच्या पिशव्या असं ठेवून दोन्ही कुंड्या काय करायच्या आहेत तर ठेवायच्या आहेत. कुठे, बागेमध्ये ठेवून द्यायच्या आहेत त्या. बरोबर, 3-4 आठवड्यांनी त्याचं ऑब्झर्व करायचं आहे. आता पहा, ऑब्झर्व केल्यावरती डिड द गार्बेज इन पॉट बी रिमेन अनचेंज, वेअर द गार्बेज इन पॉट ए डिसॅपियर. म्हणजे तुम्ही 3-4 आठवड्यांनी पाहाल तर तुम्हाला असं दिसेल की एमध्ये आपण जो पालापाचोळा किंवा फळांची सालं किंवा जे टाकलेलं आहे ते पूर्णपणे व्हॅनिश झालेलं आहे, पूर्णपणे त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालेलं आहे. कशात, मातीत. पण बीमध्ये जे आपण प्लॅस्टिक किंवा हे टाकलेलं आहे तो तसाच्या तसाच कचरा आहे. पहा, मायक्रोब प्रेझेंट इन सॉईल, डंक एक्सेट्रा डिकम्पोज द गार्बेज टू ऑब्टेन फूड मटेरियल. एमध्ये काय झालेलं आहे तर त्याचं डिकम्पोजिशन झालेलं आहे आणि उत्कृष्ट प्रकारचं फर्टिलायझर तयार झालेलं आहे ए पॉटमध्ये. का तर ते पूर्ण डिकम्पोज होऊन त्याचं फर्टिलायझर झालेलं आहे. ॲज अ रिझल्ट गार्बेज इज सून कवर्ड इन टू मॅन्युअर ऑफ अ बेस्ट क्वालिटी अँड अवर सराउंड kept clean. As in the cast of garbage, from proper sewage disposal, 2 microbes are released into sewage so as the help in the quick decomposition of the organic compound in it. काय झालेलं आहे याच्यामध्ये, जे आपण फळांची सालं किंवा जे पालापाचोळा, शेण जे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जे मायक्रोब्स होते त्या मायक्रोब्समुळे त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव तयार झाले. त्या सूक्ष्मजीवांमुळे त्याचं डिकम्पोजिशन झालेलं आहे आणि ती जी सॉईल होती ती आता आधीच्या सॉईलच्या पेक्षा जास्त फर्टिलाइज झालेली आहे. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, फर्टिलायझर आपोआप तयार झालेले आहेत. कुणामुळे तर ह्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे. आणि ह्याच मातीमध्ये काही आपण झाडं लावली तर त्याला छान ती झाडांना ते फर्टिलायझर उपयुक्त होणार आहे. म्हणजे हे जे मायक्रोब्स होते हे आपल्याला काय ठरलेले आहेत, हे आपल्याला उपयुक्त मायक्रो ऑर्गॅनिझम ठरलेले आहेत. बरोबर, तुम्हाला माहिती असेल शेणखत किंवा एखादा खड्डा खणून त्यात सगळा पालापाचोळा हे ते सगळं टाकलं जातं आणि मग त्याचं डिकम्पोजिशन होतं. हे डिकम्पोजिशन कोणामुळे होतं तर मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे होतं आणि सुंदर फर्टिलायझर तयार होतं. बरोबर, मग हे आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम उपयुक्त आहेत, त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतोय. याला म्हणायचं युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. व्हाय शुड ड्राय अँड वेट वेस्ट बी कलेक्टेड सेपरेटली. बघा, ओला कचरा आणि सुका कचरा का सेपरेट जमा करावा याच्यासाठी तर ओल्या कचऱ्यापासून त्याचं डिकम्पोजिशन करून आपण फर्टिलायझर तयार करू शकतो.
आणि जो सुका कचरा आहे तो सेपरेट ठेवू शकतो. किंवा सुका कचऱ्यामध्ये जे प्लॅस्टिक हे बे आहे ते मिक्स होणार नाही आणि फर्टिलायझर तयार होण्यासाठी मदत होईल. ऑब्झर्व द रूट ऑफ पीस, बीन, फेंग्रिक प्लांट्स दॅट कुड बी फंक्शन ऑफ अ नोड्यूल्स ऑन देअर न्यूट्स. म्हणजे तुम्ही पहा मेथीची भाजी किंवा घेवड्याची भाजी त्याच्या जर ह्याचं रूट्सचं निरीक्षण केलं ना त्याच्यावर छोटे छोटे नोडल्स म्हणजे गाठी आलेल्या दिसतात. पहा तुम्ही नीट पहा त्या गाठी त्या कसल्या असतात बघा. वी हॅव सीन दॅट सम मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन द सॉईल दोज इन द रूट नोडल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू द कंपाऊंड. तर ह्या गाठी असतात त्या काय कडधान्याच्या रोपट्यांच्या मुळावरील त्या गाठी तसेच मातीत असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम आणि हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या ह्याच्यात रूपांतर करतात. याची माहिती आपण आधी पाहिलेली आहे बघा. कशामध्ये पाहिलेलं आहे मी तुम्हाला सांगते. आपला लेसन होता बघा 4th लेसन मला वाटते न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम की प्रॉपर्टीज इन नॅचरल रिसोर्सेस यात आपण पाहिलेलं आहे ही गोष्ट. काय केलं जातं की ते नोडल्स जे असतात त्याच्यावरती छोट्या छोट्या गाठी असतात तर आणि त्या गाठीत आणि मातीत असणाऱ्या गाठीतसुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते छोटे छोटे असतात त्याच्यात आणि हवेत आणि मातीतल्या ह्याच्यामुळे काय होतं तर नायट्रोजन हा कन्वर्ट केला जातो. नायट्रोजन कंपाऊंड हेल्प टू इन्क्रीज सॉईल फर्टिलिटी. ते नायट्रोजन जे कंपाऊंड तयार होतात याच्यामुळे म्हणजे मातीतले मायक्रो ऑर्गॅनिझम आणि त्या नोडल्समधले याच्यामुळे काय होतं तर नायट्रोजनचे कंपाऊंड तयार होण्यासाठी मदत होते आणि नायट्रोजनचे कंपाऊंड तयार झाल्यामुळे सॉईलची फर्टिलिटी वाढते. देअर बाय द प्रोटीन्स कंटेंट ऑफ द पल्स ग्रोन इन द सॉईल. एक प्रोजेक्ट दिला आहे तुम्हाला बघा. व्हिजिट द गार्बेज डिपोट नियर युअर व्हिलेज सिटी, फाइंड द रिझन फॉर बरिंग द गार्बेज इन अ लार्ज पिट. म्हणजे तुम्ही गावाबाहेर किंवा शहराबाहेर कचरा डेपोला भेट द्यायची आहे तर तिथे कचरा हा मोठ्या जमिनीमध्ये खड्डा खणून का गाडला जातो हे तुम्हाला विचारलेलं आहे. पहा म्हणजे मोठा खड्डा खणून हा सगळा कचरा टाकला जातो मग त्याचं डिकम्पोजिशन होतं. मायक्रो ऑर्गॅनिझम जे त्या कचऱ्यामधले आणि मातीमधले याच्या मिळून त्याचं डिकम्पोजिशन होऊन गार्बेजचं त्या फर्टिलायझर तयार होतं म्हणून तो कचरा मोठे खड्डे खणून त्याच्यात टाकला जातो. लेट्स रिकॉलमध्ये तुम्हाला दिलं आहे व्हॉट डज युअर मदर डू टू मेक योगर्ट फ्रॉम मिल्क. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की दुधापासून दहीसुद्धा बनवण्यासाठी आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझमची गरज असते. पहा इफ अ फ्यू ड्रॉप ऑफ योगर्ट ऑर बटर मिल्क आर मिक्स इन द लुकवॉर्म मिल्क अँड इट इज केप्ट ॲट द टेम्परेचर 8 to 10 hours, microbes present in the drops of yogurt quickly multiply, the milk get converted into yogurt. म्हणजे आपण आधीच पाहिलेलं आहे की दही किंवा ताक आपण ऑब्झर्व केलं त्याच्यामध्ये आपल्याला मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलं तर मायक्रो ऑर्गॅनिझम दिसतात. मग आपण दही लावताना आई काय करते तर दही लावताना दुधामध्ये थोडंसं दह्याचं विरजण टाकतात बरोबर. मग काय होतं ह्याच्यामुळे दूध थोडंसं कोमट असतं आणि दह्याचं विरजण टाकल्यावर दह्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात त्या मायक्रो ऑर्गॅनिझम दुधालासुद्धा त्याच्यामध्ये कन्वर्ट करतात आणि दुधाचं सुद्धा परत दही बनतं बरोबर. तसंच microbes are thus useful for producing milk product like butter milk, cheese, पनीर हे सुद्धा तयार करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमच मदत करतात. हे सगळे काय आहेत तर हे सगळे आपल्याला युजफुल म्हणजे उपयुक्त मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. पुढे एक प्रोसेस दिले फर्मेंटेशन म्हणजे मराठीमध्ये त्याला किणवण म्हणतात. तुम्ही इडली किंवा पाव जे तयार केले जातात ना ते ह्याच प्रोसेसने तयार केले जातात बघा. द केमिकल प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ वन टाईप ऑफ कार्बन कंपाऊंड इंटू अनदर टाईप ऑफ कार्बन कंपाऊंड बाय द ॲक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इज कॉल्ड फर्मेंटेशन. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझममुळे काही कार्बन कंपाऊंडचे दुसऱ्या कार्बन कंपाऊंडमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेलाच काय म्हणतात तर फर्मेंटेशन. हीट इज जनरेटेड इन दिस प्रोसेस अँड कार्बन डायऑक्साईड अँड सम अदर गॅस आर रिलीज्ड. These gas caused increase in volume. Example, bread dough and idli batter are seen to rise. The process of fermentation is used for making yogurt and milk. तुम्ही बघा इडलीचं पीठ जर कधी बघितलं असेल तर रात्री जेव्हा काय केलं जातं तांदूळ आणि डाळ हे भिजत टाकून त्याला वाटून ते पीठ ठेवलं जातं. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल किंवा केलं नसेल तर पुढल्या वेळेला ऑब्झर्व करा.
आई जेव्हा आदल्या दिवशी इडलीचं पीठ ठेवते तेव्हा बघा दूध जसं आपण जेवढं भांडं आहे दुधाचं तेवढंच भांड्यात दूध घेतो तसं केलं जात नाही. तर इथे अर्ध बॅटर असेल म्हणजे अर्ध मिश्रण असेल तर डबल मोठं पातेलं घेतलं जातं किंवा भांडं मोठं घेतलं जातं. का तर आदल्या दिवशी जर ते भांड्यामध्ये अर्ध पीठ असेल तर दुसऱ्या दिवशी ते पीठ पूर्ण वरती येतं. कशामुळे ते पीठ पूर्ण वरती येतं तर त्याच्यामध्ये असलेल्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे हे पीठ पूर्णपणे वरती येतं. तसंच ब्रेडमध्ये बघा म्हणजे पाव जे तुम्ही खाता ना किंवा ब्रेड हे सुद्धा याच्यामध्ये ईस्ट नावाचं मायक्रो ऑर्गॅनिझम मिक्स केलं जातं. ईस्ट टाकलं जातं बघा ब्रेड बनवताना. ते ईस्ट हे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. या ईस्टमुळे पाव फुगण्यासाठी मदत होते. बरोबर. तसेच बघा पुढे तुम्हाला काय सांगितलेलं आहे काही हेच दिलेले आहेत बघा. प्रोड्युसिंग अल्कोहोल फ्रॉम ग्रेन अँड फ्रूट, ब्रेड फ्रॉम फ्लोअर ॲज वेल ॲज द प्रोडक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, विटॅमिन अँड अँटीबायोटिक हे सगळं तयार करण्यासाठी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमची हेल्प घेतली जाते. म्हणजे हे फर्मेंटेशन करूनच तयार केलं जातं अल्कोहोल. किंवा म्हणजे तुम्हाला अल्कोहोलमध्ये प्रकार माहिती असतील तर काही पदार्थ कुसवून त्याला तयार केलं जातं म्हणजेच फर्मेंटेशन केलं जातं. किण्वण ही प्रक्रिया केली जाते. आणि अल्कोहोलचे काही प्रकार जे फेणी वगैरे हे आहेत हे त्याला काजूवरती फर्मेंटेशन होऊन ते अल्कोहोल तयार केले जातात. अशा प्रकारे ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड हे सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमची हेल्प करूनच तयार केले जातात. पुढे तुम्हाला बघा इथे काय सांगितलेलं आहे. व्हाय इज योगर्ट मिक्स इन द बॅटर फॉर डव फॉर मेकिंग रवा इडली भटुरे नान. म्हणजे दही का मिक्स केलं जातं इडली म्हणजे रवा इडली बनवताना किंवा भटुरे नान बनवताना. तर याच्यामुळे काय होतं ते जे पीठ आहे ते फ्लपी होतं. ते पीठ थोडंसं असं फुगतं ते मायक्रो ऑर्गॅनिझममुळे आणि सॉफ्ट नान भटुरे वगैरे तयार होतात म्हणून त्याच्यामध्ये दही टाकलं जातं. हाऊ डू प्रिपरेशन लाईक योगर्ट, इडली, डोसा बिकम इझी टू डायजेस्ट. हे पदार्थ पचण्यासाठी हलके का असतात कारण त्याच्यामधले जे मायक्रोब असतात त्याच्यामुळे ते पदार्थ एकदम हलके होतात. बघा इडली आपण तोडली तर पूर्ण ती अशी स्पॉन्जी असते त्याच्यामुळे आपल्याला ती डायजेशनसाठी सोपी जाते. बघा इफ मायक्रोब्स आर अलाउड टू ग्रो इन बॅटर, डव, फ्रूट ज्यूस एक्सेट्रा दे ब्रेक डाऊन दीज सबस्टन्सेस प्रोड्युसिंग न्यू कंपाऊंड. ॲज दे ग्रो अँड मल्टिप्लाय इन देम धीज मायक्रो प्रोसेस इज used in the production of various common food stuff. जेव्हा आपण एखाद्या पिठामध्ये म्हणजे इडलीचंच पीठ घ्या किंवा ह्याच्यामध्ये आपण काय करतो मायक्रो ऑर्गॅनिझम वाढून देतो, रात्री भिजवून ठेवतो. त्याच्यामुळे त्याच्यामधले मायक्रोब वाढतात जे आपल्याला उपयुक्त मायक्रोब असतात आपल्या शरीराला ते त्याच्यामध्ये वाढतात आणि काय करतात ते त्याच्यामध्ये नवीन केमिकल प्रोसेस तयार होऊन न्यू कंपाऊंड तयार करतात. जे आपण रात्री पीठ भिजवतो त्यातले मायक्रोब सकाळी जेव्हा उठून आपण ते कंपाऊंड बघतो ते पूर्णपणे मायक्रोबनी नवीन कंपाऊंड केलेलं असतं आणि हे वेगवेगळ्या फूडस्टफमध्ये आपण असे वापरतो. पुढे बघा तुम्हाला काय सांगितलेलं आहे. Sometime when you are ill, the doctor prescribe capsule or injection medicals like penicillin. जेव्हा तो आपण आजारी असतो तेव्हा आपल्याला डॉक्टर पेनिसिलिन किंवा कॅप्सूल असे इंजेक्शन देतात. बरोबर. दीज टाईप्स ऑफ मेडिसिन डिस्ट्रॉय द पॅथोजन्स अँड रिटार्ड देअर ग्रोथ. म्हणजे हे काय करतात तर आपल्या शरीरातले जे रोगजंतू असतात त्यांचा नाश करतात आणि त्यांना वाढण्यापासून रोखतात. बरोबर. They are called antibiotics. Antibiotics are produced with the specific microbes. बघा तुम्हाला अँटीबायोटिक म्हटल्यावर लगेच समजेल. अँटीबायोटिक कधी दिलं जातं आपण आजारी असू किंवा आपल्याला फीवर असेल, ताप असेल, खोकला असेल, सर्दी होत, कोल्ड कफ असेल तर आपल्याला रोजच्या गोळ्यांनी साध्या जर फरक पडला नाही तर आपल्याला अँटीबायोटिक दिलं जातं. या अँटीबायोटिकमुळे काय होतं तर आपल्या शरीरातील जे फीवरसारखे व्हायरल हे असतात ते काय त्याची ग्रोथ थांबवली जाते आणि पुन्हा होऊ नये याच्यासाठी काळजी घेतली जाते. मग हे अँटीबायोटिक कसले बनलेले असतात तर हे अँटीबायोटिकसुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमची सूक्ष्मजीवांची मदत घेऊनच बनवलेले असतात. डिसीजेस लाईक ट्युबरक्युलोसिस, टायफॉइड, कॉलरा एक्सेट्रा विच वेअर प्रिव्हियसली कन्सिडर्ड इनक्युरेबल हॅव नाऊ कम अंडर कंट्रोल बिकॉज ऑफ अँटीबायोटिक. पूर्वी जेव्हा अँटीबायोटिकचा शोध लागला नव्हता तेव्हा टायफॉइड, कॉलरा ह्याची लोकांना भीती वाटायची बरा होईल की नाही. पण आता अँटीबायोटिक आल्यामुळे हे
सगळे रोग आता आटोक्यात आलेले आहेत. आणि हे अँटीबायोटिक कशामुळे तयार झाले तर मायक्रोबमुळे. डोमेस्टिक ॲनिमल टू कॅन बी प्रोटेक्टेड फ्रॉम व्हेरियस डिसीजेस बाय मिक्सिंग अँटीबायोटिक विथ देअर फूड. प्लांट डिसीजेस कॅन बी ऑल्सो कंट्रोल विथ द हेल्प ऑफ अँटीबायोटिक. म्हणजे आपण जे पाळीव प्राणी पाळतो, कुत्रा, मांजर, ह्यांनासुद्धा अँटीबायोटिक दिल्यामुळे त्यांच्यामधले सुद्धा जे काही खाण्यामध्ये त्यांच्या मिसळून दिलं जातं त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रोगांपासून म्हणजे रोगांचा प्रादुर्भाव होण्यापासून बचाव केला जातो या अँटीबायोटिकमुळे. त्यांच्या खाण्यामध्येच ते मिक्स करून दिलं जातं. किंवा प्लांटला सुद्धा फवारणी केली जाते अँटीबायोटिकची रोग होऊ नये म्हणून. पहा पुढे तुम्हाला दिलं आहे, ऑलवेज रिमेंबर दो अँटीबायोटिक आर युजफुल फॉर क्युरिंग सर्टन डिसीजेस दे कॅन बी हार्मफुल इफ यूज विदाउट कन्सल्टिंग अ फिजिशियन. Hence, a course of antibiotics should be complete. Strictly follow the doctor's prescription. In fact, we should not take any medicine or our own treat ailment like body ache, headache, कॉमन कोल्ड. म्हणजे अँटीबायोटिक जरी आपल्याला उपयुक्त असले तरी सुद्धा डॉक्टरांनी जितके सांगितले, जेव्हा सांगितले तेव्हाच आणि तितकेच घ्यायचे आहेत. स्वतःच्या ह्यानी घ्यायचे नाहीत. स्वतःच्या ह्यानी ठरवून घेतलं तर ते हार्मफुल ठरू शकतात. त्याचा ठराविक डोस ठराविक वेळेतच घ्यायला लागतो. किंवा ते अर्धवट पण सोडून चालते. 5 गोळ्यांचा कोर्स आहे तर 5 गोळ्या पूर्ण करायला पाहिजे तरच त्याचा इफेक्ट होतो. पण हे सगळं कोण सांगणार? डॉक्टर सांगणार. इव्हन अँटीबायोटिक काय साधी गोळीसुद्धा तुम्ही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय किंवा डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय घ्यायचे नाही आहेत. मायक्रोब्स आर युजफुल फॉर प्रोसेस लाईक टॅनिंग ऑफ स्किन, प्रोसेस ऑफ रोप्स अँड स्ट्रिंग्स, प्रोडक्शन ऑफ रोप्स अँड स्ट्रिंग्स फ्रॉम some microbes use oil for their growth. Such microbes are used to clean layer of oil floating on a surface and cleaning or lake form due to leak or spill. That is clear and oil slick. म्हणजे बघा काही मायक्रो ऑर्गॅनिझम हे तेलावरती वाढतात. हां, तेलावरती ते जगतात. म्हणजेच काय तर ते तेल पितात थोडक्यात. बरोबर. मग असे मायक्रो ऑर्गॅनिझम कुठे वापरले जातात तर जेव्हा समुद्रामध्ये तेल गळती होते. बरोबर. तेल सांडलेलं आहे म्हणजे समुद्रामध्ये आता घाण झालेली आहे. मग असे मायक्रो ऑर्गॅनिझम सोडले तिथे की ते मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात? तेल पितात आणि पाणी स्वच्छ होतं. बरोबर. अशा प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज केला जातो. फास्ट वेस्ट, ह्युमन युरिन अँड फेसेस, गेट वेट गार्बेज एक्सेट्रा इज कलेक्टेड अँड यूज्ड इज अ बायोगॅस प्लांट टू प्रोड्यूस बायोगॅस अँड फर्टिलायझर. म्हणजे शेतातला पालापाचोळा, कचरा किंवा जे वेस्ट प्रोडक्ट आहे किंवा घरातला ओला कचरा हे एकत्र करून बायोगॅस ह्याच्यात टाकलं जातं आणि त्याच्यापासून फर्टिलायझर निर्माण होतं. ह्याच्यामध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमच हेल्प करतात. हे सगळे आपण आत्तापर्यंत जे बघितले ते होते आपल्याला युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. पण आपल्याला सगळेच मायक्रो ऑर्गॅनिझम हे युजफुल नाही आहेत. आपल्याला हार्मफुलसुद्धा काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. मग ते कोणते याच्याविषयी आपण आता माहिती घेणार आहोत. हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे उपद्रवी सूक्ष्मजीव. What happened to the sweetmeat or bread forgotten in a lunch box for 3 or 4 days? मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या चपाती डब्यामध्ये राहिली तर त्याला काय येतं? बुरशी येते. किंवा चुकून आपल्याकडे मिठाई तशीच राहिली बंद तर त्याला सुद्धा वरती बुरशी येते. If a jar of pickle, jam, muramba are open after long time, a round layer of white scum or black particles may appear to have formed on a surface in summer. Milk and meat get spoiled quickly. Fungus grow quickly on moist and stale food. What do we do with such spoiled food? Why? म्हणजे बघा आता मोरंबा उघडा राहिली बरणी किंवा दूध खराब होतं. बरोबर. किंवा फिश आणि ह्या वस्तू आपण जर सकाळी बनवली उन्हाळ्यामध्ये आणि गरम न करता रात्री खायला गेलो तर काय होतं? त्याच्यावरती बघा अशी एक जाळी येते किंवा असे छोटे छोटे बुडबुडे येतात किंवा मोरंबाच्या बरणीवरती पांढरा असा पापुत्रा येतो. हे सगळं काय असतं? ही सगळी अन्नावरती येणारी बुरशी आहे. मग ही बुरशी आल्यावरती काय करतो आपण हे अन्न फेकून देतो. का? कारण हे खाणं आपल्या शरीराला अपायकारक आहे. फूड पॉयझनिंग. कारण हे जे मायक्रोब्स आहेत ह्याच्यामधले हे आपल्याला हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, युजफुल नाही. ॲज देअर यूज आपण बघा
इडलीमध्ये पण मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, पण ते युजफुल आहेत. दह्यात पण आहेत, ते युजफुल आहेत. पावामध्ये पण असतात, ते युजफुल आहेत. पण हे जे अन्न खराब करतात हे हार्मफुल आहेत. ॲज दे यूज फूड स्टफ फॉर देअर ओन न्यूट्रियंट्स, सम मायक्रोब्स रिलीज टॉक्सिक मटेरियल इन टू द फूड. सम टॉक्सिक स्पॉइल द फूड. Such toxins spoil the food. Eating such spoiled food can cause loose motion and vomiting. स्वतःचं हे करण्यासाठी, न्यूट्रिशन वाढवण्यासाठी काही मायक्रो ऑर्गॅनिझम हे विष तयार करतात, पॉयझन तयार करतात आणि ते पॉयझन त्या अन्नपदार्थामध्ये मिक्स करतात. आणि जर असे अन्नपदार्थ आपण खाल्ले तर आपल्याला फूड पॉयझनिंग होऊ शकतं, की म्हणजेच आपल्याला फूड पॉयझनिंग होण्यामुळे लूज मोशन आणि वॉमिटिंग होऊ शकते. त्यामुळे असे अन्नपदार्थ खराब झालेले आपण टाकायचे नाहीत. ऑलवेज रिमेंबरमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, ईट फ्रेश अँड प्रॉपरली कवर्ड फूड. ताजे आणि झाकलेलेच अन्न खायचे आहे. ड्रिंक बॉईल वॉटर. पाणी नेहमी उकळवूनच प्यायचे आहे. होल्ड द अँकरचीफ ओव्हर युअर माउथ अँड नोज व्हेन यू आर कफिंग अँड स्नीझिंग. तुमच्या तोंडावरती शिंकताना रुमाल ठेवायचा आहे, जेणेकरून आपले मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या शरीरातले दुसऱ्याच्या ह्याच्यावरती जाणार नाहीत. डोंट अलाउ गार्बेज अँड वॉटर टू अक्युमुलेट अराउंड युअर हाऊस. म्हणजे तुमच्या घराभोवती कचरा आणि पाणी हे साठवून देऊ नका. पुढे तुम्हाला दिले पॅथोजन्स, डिसीजेस प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. मग आपण बघितले युजफुल, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. आता आपण पॅथोजन्स म्हणजे रोगकारक सूक्ष्मजीव. डिसीजेस प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे आजार वाढवणारे मायक्रो ऑर्गॅनिझम आपण आता पाहणार आहोत. पॅथोजन्स मे बी प्रेझेन्स इन वॉटर बॉडीज contaminated with sewage and dirt from the surrounding, in food left uncovered, in unhygienic condition with the houseflies sitting on it, etc. If such contaminated food or water is consumed, we may fall ill with the diseases of alimentary canal like we may fall ill with diseases of the alimentary canal like amoebiasis, typhoid, cholera, hepatitis, gastro, etc. म्हणजे आपण बघा, उघड्यावरती जर आपलं अन्न राहिलं तर त्याच्यावरती माशा येऊन बसतात. हाऊस फ्लाय असतात त्या. आणि त्या कुठून येतात तर घाणेरड्या ठिकाणावरून, कुठेतरी घाणेरड्या गार्बेज असेल तिकडून ह्या आपल्या अन्नपदार्थ येऊन बसल्या. आणि असं अन्नपदार्थ आपण जर खाल्लं तर ॲमिबिओसिस, टायफॉईड म्हणजे आपल्याला एलिमेंटरी कॅनलचे सगळे आजार होतात. ॲमिबिओसिस, टायफॉईड, कॉलरा, हेपॅटायटिस, गॅस्ट्रो हे सगळे आजार होतात. पॅथोजन आर रिलीज इन द एअर व्हेन द पर्सन हॅव्हिंग द इन्फेक्शन ऑफ ॲन रेस्पिरेटरी ट्रॅक, स्नीझिंग ऑर कफ. अ हेल्दी पर्सन मे गेट इन्फेक्टेड विथ सच पॅथोजन ऑन ब्रिदिंग इन द सेम एअर. म्हणजे बघा, आता हे बघितले आपण खाण्यातून होणारे, तसंच आपल्याला एअरमधून सुद्धा. आता बघा, एखाद्या व्यक्तीला आजार झालेला आहे, तो खोकला, शिंकला, हवेमध्ये त्याचे मायक्रोब्स गेले तर तेच मायक्रोब्स आपल्या शरीरात आले तर जी निरोगी व्यक्ती आहे तिलासुद्धा श्वसनामार्गात श्वसन घेतल्यामुळे, ब्रिदिंगमुळे ते तिच्या शरीरात जाणार आहे आणि त्यांना कफ, कोल्ड हे असे आजार होणार आहेत. कॉमन कोल्ड, कफ, डायरिया, न्यूमोनिया, ट्युबरक्युलोसिस असे आजार होतील. हे कशामुळे तर इन्फेक्टेड एअरमुळे. मग अशी आपण काय बघितलं, इन्फेक्टेड फूडमुळे, बरोबर. मॉस्किटो प्रोड्यूस इन प्लेस लाईक अ हिप, गार्बेज, ड्रेन, स्टेनेज वॉटर, एक्सेट्रा. मायक्रोब्स दॅट कॉज डिसीजेस लाईक द चिकनगुनिया, झिका फीवर, एक्सेट्रा गेन एंट्री इन टू द ह्युमन बॉडी थ्रू द बाईट ऑफ फिमेल मॉस्किटो. तसेच आपल्याला बघा, कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर साठलेले मच्छर वाढतात तिथे. ते मच्छर जर चावले तर मलेरिया किंवा येल्लो फीवर, चिकनगुनिया, झिंका फीवर हे असे म्हणजे ते जे मॉस्किटोज आहेत ते आपल्याला जेव्हा चावतात तेव्हा ते आपल्या शरीरामध्ये असे मायक्रोब सोडतात आणि आपल्याला हे आजार होतात. म्हणजे आपण 3 प्रकारे बघितलं की अन्नाचे सेवन, अन्नामध्ये जर मायक्रोब्स असतील ते पोटात गेल्यावरती कोणते आजार होतात, एअरमधले मायक्रोब्स आपल्या श्वसनाद्वारे आत गेल्यावर कोणते आजार होतात, तसेच आपल्याला मॉस्किटोजसारखे इन्सेक्ट चावल्यामुळे कोणते आजार होतात, मायक्रोब्स कोणते आजार आणि आपल्याला कोणते आजार होतात हे आपण पाहिलेलं आहे. बघा, इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, स्वच्छ भारत अभियान. ऑलमोस्ट 80% ऑफ ऑल डिसीजेस ऑकर ड्यू टू अनक्लीनलीनेस. कीप अवर सराउंडिंग क्लीन. अवॉइड लिटर अँड डिस्पोजिंग गार्बेज प्रॉपरली. अवॉइड
avoiding defecation in the open or some easy way to stop spread diseases. 80% आजार हे अस्वच्छतेमुळे होतात, त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे, कचरा टाकायचा नाही, उघड्यावरती शौचास जायचं नाही, याच्यामुळे बरेचसे आजार रोखता येतात. द स्वच्छ भारत अभियान इज नॅशनल movement started several years ago to increase awareness about the public hygiene along with habit of person hygiene. Let us participate in this movement by starting a cleanliness drive in our school and neighborhood. आपल्या वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. याच्यासाठी आपल्या देशामध्ये खूप वर्षापूर्वी स्वच्छ भारत अभियान हे चालू झालेलं आहे. आपण सुद्धा आपल्या शाळेत, आपल्या गावात याचा स्वच्छ भारत अभियान हा अभियान हे चालवायला पाहिजे. बघा पुढे काय सांगितलेलं आहे. मेक शुअर टू चेक इज द वॉटर टँक अँड द वॉटर इन इट क्लीन. आपण काय बघायला पाहिजे की आपण आपल्या घरात जिथून पाणी येतं ती पाण्याची टाकी स्वच्छ आहे का, त्यातलं पाणी स्वच्छ आहे का. तसंच आर द वॉटर टँक अँड टॉयलेट इन स्कूल क्लीन. तसंच स्कूलमधले सगळं स्वच्छ आहे का वॉटर टँक हे सुद्धा पाहायला पाहिजे. is the water that accumulate in pots, tire, can etc. around the house drain properly. म्हणजे आपल्या घराबाजूच्या कुंड्या किंवा यूज नसलेले डब्बे जे काही भांडी आहेत त्यात जर पाणी साठलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डासांची निर्मिती होते आणि आपल्यालाच त्याचा त्रास होतो, म्हणून ते क्लीन ठेवणं आवश्यक आहे. आर द वॉटर स्टोरेज कंटेन क्लीन रेग्युलरली. घरात पाणी जे साठवलं जातं ते भांडी स्वच्छ आहेत का. पुढे तुम्हाला डू यू नो मध्ये दिलं आहे. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन वेन वी हॅव फीवर. आपल्याला जेव्हा ताप येतो तेव्हा काय होतं तर बघा काय होतं. द बॉडी टेम्परेचर ऑफ अ हेल्दी ह्युमन बीइंग इज अबाउट 37 डिग्री सेल्सिअस. नॉर्मल जे माणसं असतात त्यांची 37 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर आहे. इफ मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर अवर बॉडी अवर इम्युन सिस्टम स्टार्ट ॲक्टिंग अँड बॉडी टेम्परेचर राईज. This destroy the microorganism. The site of an injury also feel warm for the same reason. म्हणजे आपल्या शरीराचं तापमान हे नेहमी 37 डिग्री असतं, पण जेव्हा एखादा बाहेरचा मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या शरीरात एंट्री करतो मग त्याला मारण्यासाठी आपल्या शरीराचं टेम्परेचर वाढतं. त्याच्याशी प्रतिकार करण्यासाठी शरीराचं टेम्परेचर आपल्या हे वाढतं आणि आपल्याला आपलं अंग गरम लागतं. पहा पुढे तुम्हाला कॅन यू टेलमध्ये दिलेलं आहे. व्हॉट हॅपन इफ क्लोथ रिमेन डॅम्प इन द रेनी सीझन. म्हणजे पावसाळ्यात कपडे दमट राहिले तर त्याला वास येतो बघा एक, बरोबर, असा एक वेगळाच वास येतो. कशामुळे, कारण त्याच्यात मायक्रोब्स तयार होतात. व्हॉट आर द ब्लॅक अँड व्हाईट स्पॉट समटाईम्स सीन इन गनी बॅग्स. म्हणजे गोंडपाटाच्या पिशव्यावरती बघा व्हाईट स्पॉट दिसतात, ते सुद्धा एक प्रकारची बुरशी असते, म्हणजे मायक्रोब्स वाढतात. व्हाय आर लेदर आर्टिकल्स लाईक पर्स, वॉलेट, बेल्ट, फुटवेअर ऑलवेज पॉलिश बिफोर स्टोरिंग अवे. म्हणजे चामड्याचे जे हे असतात लेदरचे ते बूट किंवा पर्स, बेल्ट हे आपण किंवा चप्पल जर ठेवायचं असेल तर त्याला मस्तपैकी पॉलिश करून तेल वगैरे लावून ठेवलं जातं. त्याच्यामुळे त्याच्यावरती मायक्रोब्स वाढणार नाहीत याची आपण काळजी घेतो, म्हणून त्याला तेल वगैरे लावून ठेवतो. तसंच पुढे सांगितलं आहे व्हॉट इज द powdery material found an old currency note or old rubber or paper. म्हणजे जुने रबर, कागदाच्या नोटा याच्यावरती बघा पावडरसारखा एक पदार्थ तयार होतो, तुम्ही थोड्या दिवसांनी काढलं तर ते सुद्धा मायक्रोब्सच असतात, सूक्ष्मजीव असतात. All the material mentioned about gunny bag, cotton cloth, paper, rubber, etc. are plant product and leather in animal product. In the humid atmosphere, fungus and some other microorganisms grow on these article and spoil or damage them. आपण बघितलं की याच्यावरती मायक्रोब्स असतात, हे सगळं म्हणजे काय, मायक्रोब्स वाढतात आणि ते पदार्थ ते खराब करू शकतात. पहा इथे आपला हा व्हिडिओ पण संपला आहे, तसंच आपला लेसन पण कंप्लीट झालेला आहे. या लेसनचा एक्सरसाइज सुद्धा मी तुम्हाला सॉल्व करून देणार आहे.